फूके ने कई मुद्दों पर अपनी बेबाक राय रखी है। उन्होंने राजनीति विषय के साथ कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। वक्त कायदा 1921 मध्ये आला होता, त्यानंतर 1931 मध्ये त्यामध्ये बदल झाला, 1954 मध्ये त्यामध्ये मोठा बदल झाला होता। पण 1995 मध्ये या कायद्याला म्हणजे या वक्त बोर्डाला असीमित अशा जे अधिकार देऊन दिले होते। कोणतेही म्हणजे ते कोणत्याही जागेवर ते आपला हक्क दाखवू शकत होते। दुसरं, एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर त्यांनी हक्क दाखवला तर त्यामध्ये कुठे अपील करण्याची मुभा त्या व्यक्तीला होती नाही, कुठे न्याय मागण्याची मुभा होती नाही, त्याला त्या वक्त बोर्डाकडेच न्याय मागण्याचं परवानगी होती। आता या कायद्यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात या प्रकारचे जे केसेस सुरू आहे त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे। आता हा तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही या संदर्भात तुम्ही दाद मागू शकता। आणि ह्या लोकांनी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शासकीय जागेवरतीही अतिक्रमण केलं होतं, शासकीय जागा बळकवण्याचं काम केलं होतं, त्याही मोठ्या प्रमाणात शासकीय जागा या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। काँग्रेस या अमेंडमेंटला किंवा या ऍक्टला विरोध करणार हे अपेक्षितच होतं, पण उबाटा म्हणजे उद्धव ठाकरेंनी या कायद्याला विरोध केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केला जात आहे। आणि त्यांनी कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली आहे हे या माध्यमातून स्पष्ट होतं। संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आणि ते काय बोलतात त्यांनाही समजत नाही। मला असं वाटतं काल संजय राऊतांनी एक विषय बोलले, त्यानंतर दुपारी त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी दुसरा विषय बोलले आणि ते सगळे आपसात कन्फ्यूज आहे। कुठेतरी ज्या प्रमाणात महाराष्ट्र जनताने त्यांना नाकारलेलं आहे, ज्या प्रमाणात त्यांचं एक लोकांमध्ये एक उबाठ्याच्या बद्दलचं मत खराब होत चाललेलं आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटत आहे। म्हणून या प्रकारचं रोज काहीतरी स्टेटमेंट देऊन स्वतःचं अस्तित्व राखण्याचं काम ते करतात आहे, केवळ होणं प्रयत्न ते करतात आहे। उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे। 2019 मध्ये काँग्रेस पक्षासोबत जाऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला, ज्या काँग्रेस सोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की आम्ही राजकारण सोडून देणार पण या काँग्रेससोबत जाणार नाही, अशा काँग्रेससोबत ते बसले आणि मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्व सोडलंच होतं, पण मागच्या या 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचं काय परिणाम होतात आणि त्यांना 56 वरनं 10 सीटांपर्यंत त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं हे याच्यात स्पष्टच होतं।